चला तर नमस्कार मंडळी. आज आपल्या ट्युशनचा आहे पहिला दिवस आणि आता वाजलेले रात्रीचे 10:30. खोटं वाटत इथं 2 विद्यार्थी बसलेले आहे. आले होते अभ्यास करायला, मी अभ्यास करत होतो, ते अभ्यास करत होते, परंतु ते म्हणत होते की एकदा 10वीचं तुम्ही लेक्चर घ्या. तर म्हणलं आजचा पहिला दिवस आहे. टॉपिक आहे आपला 2 चलाचे रेषीय समीकरण, त्यातला 1.1. तर अर्ध्या घंट्यात आपण घेऊ 11 वाजता. तुम्हाला जर खोटं वाटत असेल तर हे लॅपटॉप आहे. लॅपटॉप मध्ये मी तुम्हाला टाइम दाखवतो. उघड बाबा उघड. हे लॅपटॉप आहे, लक्षात पहा. तुझ्या सिंग हे बाय 22:29 झाले. समजलं, म्हणजे 10:30 आता लेक्चर चालू आहे. सांगण्याचा उद्देश असा आहे की 10वीचं वर्ष असल्यावर आपल्याला सर्व तहान, भूक सगळं विसरावं लागते. त्याच्याशिवाय आपल्याला पर्सेंटेज कळत नाही. समजलं. तर चला, तो वेगळा टॉपिक आहे. आपापल्या परीने सगळेजण आपापल्या परीने सगळेजण काय करतात, अभ्यास करतात. तर वेळ नाही घेता येऊ आता डायरेक्ट आपल्या टॉपिकवर. 2 चलाचे रेषीय समीकरण, त्यातला 1.1 मधलं पहिलं गणित जे बेसिक मधून दिलेलं आहे तुम्हाला. तर सगळ्यात पहिले मला सांगा की समीकरण कशाला म्हणतात. मला लक्षात, समीकरण म्हणजे लेफ्ट अँड राईट साईड. समजा सर्वांना, समीकरण मध्ये लेफ्ट अँड राईट साईड मध्ये दोन्ही बाजू ज्या असतात त्या सारख्या झाल्या पाहिजे. आता याच्यामध्ये पहा, म्हणजे सांगायचा उद्देश पहा की बरोबरचं चिन्ह, समजलं, हे इज इक्वल टू चिन्ह समीकरणामध्ये असलं पाहिजे, त्यावेळेस ते समीकरण बनते. चला पहा, आता हे मी इथे लिहितो 3x अधिक 4 बरोबर 8. लक्षात. आता मला सांगा, हे समीकरण आहे का? तर तुम्ही म्हणता हो. लक्षात. आता मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे की हे 2 चलाचे रेषीय समीकरण आहे का? तर तुम्ही म्हणता नाही. लक्षात. याचं कारण का? कारण 2 चलाचे रेषीय समीकरण असण्यासाठी आपल्याला त्याच्यामध्ये 2 चल लागते. किती चल लागते? 2. लक्षात. पहिले चल आणि सहगुणक समजून घ्या. मी लिहितो इथं 6 आणि इथं लिहिले x. हा जो 6 आहे याले म्हणते सहगुणक. काय म्हणते याले? सहगुणक. समजलं. 6 काय? हा सहगुणक. आणि हा जो x आहे, हा x काय आहे? हा चल. x काय आहे? हा चल. समजलं. सहगुणक आणि चल समीकरणामध्ये आले पाहिजे. आता इथं पास, इथं 3x आहे अधिक 4 आहे, परंतु दुसरा चल आहे का? इथं नाही. 4 पाशी दुसरा चल आहे का? कोणतं एबीसीडी मधलं अक्षर आहे का? नाही. म्हणून हे एका चलातील रेषीय समीकरण. हे कोणतं समीकरण आहे? एका चलातील. परंतु आपल्या पाठात नाव काय? 2 चलातील. तर मग 2 चलातील रेषीय समीकरण असण्यासाठी यातलं एबीसीडी मधलं कोणतंही अक्षर इथं आपण घेऊ शकतो. तर आता झालं 3x अधिक 4y बरोबर 8. हे झालं समीकरण. काय झालं? हे समीकरण. समजलं सर्वांना. कोणतं समीकरण? 2 चलातील रेषीय समीकरण. हे पहा, हा झाला 6x सहगुणक आणि 6 झाला सहगुणक आणि x काय झाला? हा चल. इथपर्यंत सर्वांना समजलं. चला पहा, याच्यामध्ये सर्वात पहिले सोडवताना ही जे गणित दिलेलं आहे, हे सोडवताना सर्वात पहिले काय करायचं पहा. हे पहा, आता हे 2 चलाचे रेषीय समीकरण आहे. समजलं. 3a अधिक 5b बरोबर 26 आणि a अधिक 5b बरोबर, एक मिनिट कुठे गेलं समीकरण? a अधिक 5b बरोबर 22. a अधिक 5b बरोबर 22. चला पहा, लक्ष द्या. इथं 26 नाही आहे, इथं 22 आहे. a अधिक 5b बरोबर 22. आता जे हे समीकरण दिलेलं आहे याच्यामध्ये पहा, इथं 3a आहे, इथं 5b आहे बरोबर 26, इथं a आहे, इथे 5b आहे बरोबर 22. आता मला याच्यामध्ये सांगा की हा सहगुणक सारखा आहे, इथे चल सारखा आहे, इथं चल सारखा आहे. लक्षात. परंतु चिन्ह सारखा आहे. इथं काय? चिन्ह सारखा आहे, सहगुणक सारखा आहे आणि चल सारखा आहे. परंतु अशा वेळेस असताना एक नियम लक्षात ठेवायचा. जर सहगुणक चल सारखं असेल, सहगुणक चल सारखं असेल आणि दोन्ही चिन्ह सारखे असेल, तर अशा वेळेस मायनस करायचे. काय करायची? मायनस, म्हणजेच वजाबाकी करायची. आणि वजाबाकी केल्यावर त्यांचं चिन्ह काय होते? चेंज होते. मग इथं कसं लिहिणार तुम्ही? 1 व 2 इथं लिहायचं. 1 व 2 यांची
वजाबाकी करून यांची वजाबाकी करू. लक्षात 1 व 2 यांची काय करू आपण वजाबाकी करू. वजाबाकी काय करू राहिलो कारण इथं सहगुणक आणि चल सारखे आहे आणि दोन्ही चिन्ह इथं सारखे आहे. वजाबाकीमध्ये चिन्ह चेंज होतात म्हणून आपण काय करू राहिलो वजाबाकी. इथं लिहायचं हे पहा हे समीकरण 1 आणि हे समीकरण झालं 2. याला कंसामध्ये लिहून टाकायचं. चला पहा मग 3a अधिक 5b बरोबर 26. समजा सर्वांना पुन्हा a अधिक 5b बरोबर 22 आणि याचे चिन्ह होतात चेंज. इथं प्लस आहे याच्या प्लसच्या अपोजिटचा काय होईल मायनस. इथं प्लस आहे याचं मायनस. इथं प्लस आहे इथं काय होईल मायनस. समजा सर्वांना आता धन 5b आणि ऋण 5b दोन्ही चल सारखे आहे दोन्ही सहगुणक सारखे आहे चिन्ह वेगवेगळे आहे हे कॅन्सल होणार आणि 3a इथं काही नसते म्हणजे 1 असते तो आपण सहसा लिहत नाही. 3 मधून 1 काढला किती उरतात 2. हा चल दच्चा तसा बरोबर 26 मधून 24 काढले 22 आहे सॉरी 26 मधून 22 काढले किती उरतात 4. आता हे 2 आहे किंमत कशाची काढ लागते आपल्याला ए ची. कशाची काढ लागते ए ची. लक्षात. मग हा मी ए जागच्या जागेवर ठेवला. आता हा तो 4 आहे जागच्या जागेवर ठेवला आणि हा 2 जो गुणाकारातला इकडे आला काच्यात जाईल भागाकारात. ए ची किंमत आली बे 1 बे 2 4. समजलं. म्हणजे ए ची किंमत किती आली आपली 2 आणि हीच जी ए ची किंमत 2 आहे इथे लिहायचं ए बरोबर 2 ही किंमत समीकरण 1 तर 1 मध्ये ठेवा नाही तर 2 मध्ये ठेवा कुठेही ठेवा. लक्षात. जे वाटलं त्याच्यामध्ये ठेवा. कोणतेही समीकरण मध्ये ठेवले तर उत्तर नेहमी सारखंच येते. मी 1 मध्ये ठेवतो. 1 मध्ये ठेवून 2 मध्ये ठेवलं तर चालते काहीच फरक पडत नाही. 1 मध्ये ठेवून इथं समीकरण काय आहे इथं लिहितो 3. समजलं. इथं ए आहे ए ची किंमत लिहितो मी 2 कारण याची किंमत 2 आली अधिक 5b बरोबर 26. समजलं. आता 3 दोन्ही किती होते 6. 3 दोन्ही किती होते 6 अधिक 5b बरोबर 26. आता जो हा 5b आहे मी ठेवला जागच्या जाग्यावर आणि हा 26 ठेवला जागच्या जाग्यावर. नेहमी एक लक्षात ठेवायचं की लहान संख्या नेहमी रिमूव्ह करायची. लक्षात. लहान संख्या नेहमी काय करायची कुठेतरी रिमूव्ह करायची. चला बा हे 26 जागच्या जाग्यावर आहे हे प्लस 6 इकडे आल्यावर काय होईल -6. आता चला बा याच्यामध्ये मी 26 मधून 6 काढले किती उरतात 20. इथे लिहिले मी 5b बरोबर 20. आता b ची किंमत आपल्याला काय लागते इथे लिहितो इथे लिहितो b ची किंमत आपल्याला काय लागते. आता हा जो 20 आहे मी जागच्या जागेवर ठेवला हा गुणाकारातला 5 आहे हा गेला भागाकारात 5 1 5 5 क्यूब 20. बी ची किंमत काय किती आली 4. बी ची किंमत किती आली 4. समजलं. हे झालं समीकरण. परंतु असं तुम्हाला एक नेहमी लक्षात ठेवायचं की समीकरण सोडवताना दोन्ही समीकरण ऑब्झर्वेशन करणं खूप महत्वाचं आहे. त्याच्याशिवाय समीकरण समजत नाही. 5b इथं धन 5b याचं इथं आपण वजाबाकीच का केली कारण इथं 5b सहगुणक चल सारखा आहे आणि दोन्ही चिन्ह इथं सारखे आहे. समजलं. या 5b ले कॅन्सल करण्यासाठी याची मायनस करावं लागेल म्हणजे वजाबाकी करावं लागेल आणि वजाबाकीमध्ये चिन्ह काय होते चेंज होते. हा समीकरणाचा रूल आहे. समजलं. म्हणून तुम्हाला सांगू राहिलो. चला पहा समोरचं गणित पाहू आता आपण. तर समोरचं जे गणित दिलेलं आहे x अधिक 7y बरोबर 10. चला पहा लक्ष द्या. आता इथं समीकरण दिलं आहे हे दुसरं गणित आहे त्याच्यामधलं x अधिक 7y बरोबर 10 3x वजा 2y बरोबर 7. आता मला इथं सांगा इथं x आहे इथं 7y आहे इथं 3x आहे इथं वजा 2y आहे. इथं सहगुणक सारखे आहे का नाही. जरी चल सारखे असले सहगुणक सारखे आहे का नाही. म्हणून हे कॅन्सल होणार का नाही. आपल्याला सहगुणक सारखे पाहिजे चिन्ह वेगवेगळे पाहिजे कॅन्सल करण्यासाठी. आता मला सांगा याच्यामध्ये इथं x आहे इथं 3x आहे. आता समीकरण 1 मध्ये तुम्ही ऑब्झर्वेशन करा. मला सांगा समीकरण 2 मध्ये जे 3x दिलेले आहे मी असं पकडा की मी या समीकरण 1 ले जर 3 न गुणलं तर 3 च्या बाजूने काय येणार x च्या बाजूने काय येणार 3 येणार. लक्षात. पुन्हा सांगतो की मी इथं 3x दिलेले आहे. जर मी समीकरण 1 ले जर मी 3 न गुणलं तर इथं 3 येणार. किती येणार इथं 3. समजलं. आणि हे 3 सारखं x काय होणार याचा सारखे होणार.
तीनच का गुणलं, कारण इथं एक आहे, इथं कोणता सहगुणक नाही आहे. जर मी इथं तीन एक समीकरण एकले जर मी 3 गुणलं तर इथं काय येणार आहे, 3 येणार आहे. म्हणजे कसं पहा, लक्ष द्या. हे झालं समीकरण 1, हे झालं समीकरण 2. पण आता पहा इथे लिहायचं, समीकरण 1 ला 3 ने गुणून, समजलं, समीकरण 1 ला 3 ने गुणून. आता गुणून घ्यायचं समीकरण 1 ला 3 ने. 3 काय आहे, समीकरण 1 काय आहे, 3 गुणिला x, समजलं. पूर्ण समीकरणाला 3 काय करायचं, गुणून घ्यायचं, अधिक 3 गुणिला 7y. हा, त्यानंतर पहा 3 गुणिला 10 बरोबर 3 गुणिला 10. आता पहा 3 गुणिला x म्हणजे 3x अधिक 3 7 किती होते, 21y बरोबर 3 10 30. 3 10 किती होते, 30. आणि हे जे समीकरण आलेलं आहे, या समीकरणाला नंबर द्यायचा तिसरा. काय द्यायचा, तिसरा. हा लक्षात. आता समीकरण 1 जो आहे, 1 पासून हे तिसरं निर्माण झालं. तर समीकरण 1 मध्ये 1चा विचार न करायचा, समजला, 1चा विचार करायचा नाही, फक्त 2 आणि 3. आता मला सांगा, समीकरण 2 पहा, 3x वजा 2y बरोबर 7. इथं दिले आहे 3x अधिक 21y बरोबर 30. आता याच्यामध्ये पहा समीकरण मोठं कोणतं आहे, कोणतं मोठं आहे, हे वाला 3x अधिक 21y बरोबर 30. समीकरण 3 हे काय आहे, मोठं आहे. आपण मोठं का बरं विचारलं, इथं लक्ष द्या. समीकरण 2 मध्ये पहा 3x, समीकरण 3 मध्ये पहा 3x. लक्षात, हे दोन्ही इथं सहगुणक चल सारखं आहे, इथं सहगुणक चल सारखं आहे. दोघांची चिन्ह इथं प्लस प्लस आहे. आणि ज्या वेळेस दोन्ही चिन्ह सारखे असेल त्यावेळेस काय करतो आपण, वजाबाकी. लक्षात, आणि वजाबाकी मध्ये काय होते, चिन्ह चेंज होते. मग इथं लिहायचं समीकरण, हे लिहिणं खूप महत्वाचं आहे, कारण पेपर चेक करणाऱ्याला हे समजलं पाहिजे. समीकरण 3 व 2, समजलं, नेहमी मोठ्या समीकरणामधून लहान समीकरण मायनस करायचं. 3 व 2 यांची वजाबाकी करून समीकरण 3 का आहे, 3x अधिक 21y बरोबर 30. आणि समीकरण 2 3x वजा 2y बरोबर 7. समजलं, यांची करायची वजाबाकी. वजाबाकीमध्ये चिन्ह चेंज होतात. इथं धन आहे, ऋण, इथं ऋण आहे, इथं होईल प्लस, इथं प्लस आहे, इथं होईल मायनस. 30 मधून 7 काढले बरोबर किती उरतात, 30 मधून 7 काढले उरतात 23 बरोबर. आणि 21 मधून 2 काढले किती उरतात, 23. इथं सहगुणक गच्चा तसा, हा 3, हा प्लस 3x आणि हा मायनस 3x, हा होणार कॅन्सल. आता हे जे 23y बरोबर 23 आलेलं आहे, इथे लिहायचं y बरोबर, हे दोघं गुणाकाराच्या रूपात आहे. किंमत कशाची काढावी लागते आपल्याला, y ची. हा 23 मी जागच्या वगैरे ठेवला आणि हा 23 गुणाकारातला इकडे आला भागाकारात. 23च्या बाळ्या 23 येते. y बरोबर किती किंमत आली आपली, 1. y बरोबर काय किंमत आली, 1. आणि असं लिहायचं, समजलं. आता y बरोबर जी किंमत 1 आलेली आहे, इथं लिहायचं की y बरोबर 1 ही किंमत समीकरण कशामध्ये ठेवू सांगा, एक तर 1 मध्ये ठेवा. आता 1 मध्ये ठेवा, एक तर 2 मध्ये ठेवा, कशामध्ये ठेवा, समजलं, कोणते. तुम्ही म्हणसान सर 1 मध्ये ठेवा, 2 मध्ये ठेवा, ठीक आहे, 2 मध्ये ठेवा, 1 मध्ये ठेवू. कारण जे समीकरण सोपी वाटते त्याच्यामध्ये ठेवा, सरळ सरळ काहीच विचार करायचा. y बरोबर 1 हे समीकरण 1 मध्ये ठेवू, 1 मध्ये ठेवून, लक्षात. मग काय समीकरण 1 मध्ये जाईल ना, ठीक आहे. x अधिक 7 गुणिला 1 बरोबर 10. समजलं, हा जे हे जे किंमत आली आहे y बरोबर 1, फक्त y च्या जागीच ठेवायची, समजलं, अदर कुठंच नाही. आता मला सांगा x अधिक 7, इथं x लिहिला मी जागच्या जागी, 7 1 7 बरोबर 10. समजलं, x ची किंमत काढायची आहे आपल्याला. हा 10 जागच्या जागेवर, हा प्लस इकडं आल्यावर काय होईल, मायनस होईल. 10 मधून जर 7 काढले उरतात 3. किती उरतात, 3. y ची किंमत आली आपली 1 आणि x ची किंमत आली आपली 3. सर्वांनी हे लिहून घ्या, समजलं सर्वांना. पहा, हे जे गणित आहे हे याच्यामधलं तिसरं गणित. समीकरण 1 काय दिलं आपल्याला, 2x वजा 3y बरोबर 9.
समीकरण सेकंड दिलं आपल्याला 2x अधिक y बरोबर 13. हे झालं समीकरण 2. हे झालं समीकरण 1. आता याच्यामध्ये पहा, दोन्ही समीकरण ऑब्झर्वेशन करा पहिले. याच्यामध्ये पहा, इथं 2x दिलं, इथं 2x दिलं. समजलं, सहगुणक आणि चल सारखे आहे, सहगुणक आणि चल सारखे आहे. याचे काय करू शकतो आपण, वजाबाकी करू शकतो. समजलं, एवढं एकाच पद्धतीने नाही तर सेकंड पद्धतीने अधिक सोडू शकतो. इथं प्लस 3y आहे, इथं y आहे. जर समीकरण मी 2 जर 3 न गुणलं तर इथं 3 येऊ शकते. आलं लक्षात. एवढं कठीण न जाता आपण सोपे करायचं. इथं 2x आहे ना, इथं 2x आहे. तुम्हाला माहित आहे दोन्ही याचं चिन्ह काय सारखं आहे. दोन्ही याचं चिन्ह जर आपल्याला सारखं करत 2x जर काटायचे असतात तर याची करू शकतो पण वजाबाकी, आणि वजाबाकी मध्ये काय होते, चिन्ह चेंज होते. मग इथं लिहायचं 1 व 2 यांची वजाबाकी करून. समजलं, करा मग इथे वजाबाकी. काय दिलं आहे, 2x वजा 3y बरोबर 9. त्यानंतर 2x अधिक y बरोबर 13. वजाबाकी मध्ये चिन्ह प्लस ते मायनस, प्लस ते मायनस, प्लस ते मायनस. आलं लक्षात. आता मला सांगा, 2x प्लस 2x मायनस 2x हे होतात कॅन्सल. मायनस 3y मधून 1y काढला, किती उरतात, सॉरी मायनस 3y अधिक 1y यांची नेहमी एक लक्षात द्या. -1 इथे लिहिलं, -2 यांची नेहमी काय होते, बेरीज. 2 आणि किती होते, 3, आणि मोठ्या संख्येचं चिन्ह. इथं -3y, इथं -y, इथं किती 4y. काय ना 4y, काय 4y म्हणजे -4y बरोबर. 13 मधून 9 काढले. समजलं, 9 मधून 13 जाते का भाऊ, नाही जात. तर 13 मधून 9 काढायचे. 13 मधून 9 काढले किती उरतात, सांगा पटकन. किती उरले, 4. किती उरले, 4. आलं लक्षात. आणि मोठ्या संख्येचं चिन्ह, इथं मायनसचं चिन्ह, 13चं चिन्ह मायनस आहे, मी इथं मायनस दिलं. आलं लक्षात. आता लक्ष द्या, मी y जागच्या जागेला ठेवला, हा -4, हा गुणाकारातला -4 इकडं आणला. समजलं, समजून सर्वांना. हा गुणाकारातला -4 इकडे आणला, हा जाईन भागाकारात. काय जाईन, हा भागाकारात. हा -4 इकडे आणल्यावर याचं काय होईल, प्लस होईल सगळ्यात पहिले. तर y बरोबर 4 1 4. समजलं, उत्तर येईल -1. काय येणार, -1. जी -1 जी किंमत आलेली आहे. समजलं, समीकरण 1 मध्ये ठेवा, नाही तर 2 मध्ये ठेवा. इथून लिहायचं y बरोबर -1. समीकरण 1 मध्ये ठेवू, 2 मध्ये ठेवू, 2 मध्ये ठेवतो. ओके, 2 मध्ये -1 1 मध्ये ठेवता. 1 मध्ये ठेवून जे सोपे वाटते त्याच्यामध्ये ठेवायची. आलं लक्षात. चला पहा मग काय किंमत दिलेली आहे, सर्वांनी सोडून पहा, सोडवा रे पटापट. चला पहा, लक्ष द्या. आता मी इथे ठेवली किंमत, इथं काय आहे, 2x. मी इथं लिहिलं 2x. कोणत्या जागी ठेवली, y च्या जागी आहे ना. इथं लिहिलं मी 2x बरोबर -3 गुणेला 1. त्यानंतर पहा -1, त्यानंतर बरोबर 9. आता पहा 2x जच्या तसा बरोबर -3 1 -3 प्लस 3. समजलं, प्लस हा बरोबर 9 जच्या तसा. किंमत कशी काढावी लागते आपल्याला, 2 ची. मग इथं मी काही चुकलं का रे, पहा रे, गणित चुकलं का पहा बरं. गणित चुकलं का पहा. 2x वजा 3x बरोबर 9. त्यानंतर 2x अधिक 3 बरोबर 9. लक्षात. इथं मी लिहिले -4 -4. एक मिनिट. हा -4 इकडे आल्या, -4 राहील, तर याचं उत्तर येईल प्लस. काय येणार इथं, प्लस. लक्षात. 4 1 4, इथं काय 1 येणार. आता 2x वजा 3y बरोबर इथं -3. काही इथं -3. समजलं. आणि -3 जर इकडे आला तर इकडे होईल प्लस आणि प्लस. समजलं, म्हणजे 2 1 2, 2 1 12. सोडून पहा.
चला पहा, लक्ष द्या. आता जे हे 2x आहे, हा 2x जागच्या जागेवर बरोबर हा 9 जागच्या जागेवर, हा -3 आल्यावर इकडे +3, 9 3 किती होते 12. समजलं, 9 3 12 म्हणजे 9 3 12 झाले. x ची किंमत किती सोडून देऊ का? चला पहा, लक्ष द्या. आता 2x बरोबर 12, x ची किंमत काढतो म्हटलं, x बरोबर 12/2. x बरोबर काय आलं आपलं 6. x बरोबर काय आलं आपलं 6. समजलं, हे झाली हिची किंमत. तरी हे एकदा गणित तुम्ही चेक करता करू. हे गणित नाही का उद्या करू आपण. समजलं, डावलात कुठेतरी चुकल्यासारखं वाटत राहिलं. हे गणित तुम्ही हिंट मारून ठेवा. समजलं, म्हणजे लक्षात येते की कुठेतरी आपलं ते चुकलं आहे. समजलं. त्यानंतरचं जे गणित आहे सेकंड वालं गणित सांगा बरं काय आहे. सेकंड वालं गणित सांगा काय आहे. हम्म 1/3x है ना, येत आहे ना. चला बा 1/3x त्यानंतर +y बरोबर 10/3 असं दिलेलं आहे ना. त्यानंतर हे झालं समीकरण 1. त्यानंतर 2x अधिक 1/4y इज इक्वल टू 11/4. हा, चला पहा. आता याच्यामध्ये हे जे समीकरण दिलेलं आहे याच्यामध्ये थोडासा वेगळेपणा दिलेला आहे लक्षात. तर हे समीकरण सोडवताना सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे ते पहा, इथं 3 आहे, इथं 3 आहे लक्षात. मला एक सांगा, जर हे 3 जर मला कॅन्सल करायचे आहे, हे जर मला 3 कॅन्सल करायचे आहे, हे 3 जर कॅन्सल करायचे आहे, तर संपूर्ण समीकरणाला मी 3 न गुणू शकतो. समजलं, जर मी संपूर्ण समीकरणाला जर 3 न गुणलं तर 3 काय होणार आहे कॅन्सल होणार आहे लक्षात. मग इथे लिहायचं समीकरण 1. समजलं, समीकरण 1 ला 3 ने गुणून. समजलं. चला पहा, समीकरण 1 ला 3 ने कसं गुणायचं, 3 गुणेला 1/3. समजलं, x अधिक 3 गुणेला y बरोबर 3 गुणेला 10/3. समजलं, हा 3 कॅन्सल झाला, उरला किती 1x अधिक हा 3y बरोबर हा 3 कॅन्सल झाला, उरले किती 10. हे झालं समीकरण 1 नंबरचा तयार. समजलं, 1x अधिक 3y बरोबर 10. आता समीकरण 2 सेम तसंच. समीकरण 2 ला आता मग छेदात किती आहे, छेदात किती दिले आपल्याला 4. किती दिले आपल्याला छेदात 4. समजलं, मग छेदात जर 4 दिले असेल तर संपूर्ण समीकरणाला जर आता मला सांगा छेदात 4 दिले, छेदातले 4 काढायचे तर संपूर्ण समीकरणाला आपण किती ने गुणणार 4 न. समजलं, मग इथे लिहा समीकरण 2 ला 4 ने गुणून. इथे लिहा मग समीकरण 2 ला 4 ने गुणून काय 4 गुणेला 2x अधिक 4 गुणेला 1/4y बरोबर 4 गुणेला 11/4. 4 4 4 कॅन्सल, 4 4 कॅन्सल आलं लक्षात. 4 1 4, 4 2 8x अधिक 1 सोडून ना रे, हा 4 2 8x अधिक हा 1y बरोबर हा 11 10च्या तसा. आता समीकरण हे झालं आपलं 2. समजलं, समीकरण 1 काय आलं आपलं, कुठे आहे समीकरण 1 रे, हा x अधिक 3y बरोबर 10 आणि समीकरण 8x अधिक 1y बरोबर 11. आता मला याच्यामध्ये सांगा, इथं 3y आहे, इथं हा एक दिला नाही तरी चालते, याचं काही काम नाही आहे, करून टाका. समजलं, आता पहा हा जो 3y आहे इथं y आहे. समजलं, इथं x आहे, इथं काय आहे x आहे, इथं x आहे, इथं 8x आहे. मला सांगा, मी जर समीकरण जर 2 लक्ष द्या इथं आहे. आता हे पहा, समीकरण 1 ले जरी तुम्ही 8 न गुणलं तरी इथं सारखं येते लक्षात. संपूर्ण समीकरणाला जर तुम्ही 8 न गुणलं तरी तुमचं उत्तर येते आणि संपूर्ण समीकरणाला जर तुम्ही 3 न गुणलं तरी तुमचं उत्तर येते. समजलं. आता मग मी काय करणार, तुम्हाला जसं वाटेल तसं करा. मी समीकरण ए गुणतो. समजलं, समीकरण 2 ला 3 ने गुणून सोपी वाला करायचं. इथे लिहायचं समीकरण 2 ला
2 ला का गुणत आहे, कारण इथं 3y आहे. समजलं, इथं 3 येण्यासाठी आपण पूर्ण समीकरण 3 ने गुणू शकतो. हे प्लस आहे, हे प्लस आहे, याची वजाबाकी करू शकतो. समजलं. चला बघा, समीकरण 2 ला 3 ने गुणून लक्षात. मग तसं पहा, समीकरण 2 ला 3 ने गुणून समीकरण 2 दिलाय लक्षात. 8 गुणेला 8x गुणेला 3 ओके, अधिक 3 गुणेला y बरोबर 11. 3 गुणेला 11. मग सांगा 8x अधिक 3 किती होते? 8 24x लक्षात. 3 गुणेला y म्हणजे 3y बरोबर 3 11 33. समजलं. 33. आता हे जे समीकरण आलेलं आहे आपलं थर्ड नंबरचं, आता सेकंडचा विचार करायचा नाही का, सेकंडले गुणला आपण. आता 1 आणि 3चा फक्त विचार करायचा. 8x अधिक 3 3y अधिक 24x अधिक 3y बरोबर 33. समीकरण 3. आता समीकरण 1 पहा. x अधिक 3y बरोबर 10. इथं दिला आहे 24x अधिक 3y बरोबर 33. मला सांगा, एक समीकरणामध्ये इथं 3y आहे, इथं 3y आहे. समजलं. समीकरण 1 मध्ये 3y आहे, समीकरण 3 मध्ये 3y आहे. यांचे काय होते? समीकरण सारखं. आता चिन्ह सारखं आहे, इथे चिन्ह सारखं आहे. या चिन्ह आपल्याला मायनस करायचं आहे, म्हणजे एक तरी चेंज करायचं आहे, याला कॅन्सल करायचं आहे, कट करायचं आहे. तर आपण काय करणार आहे? वजाबाकी. समजलं. मग इथं लिहायचं. समीकरण मोठ्या समीकरणामधून लहान समीकरण मायनस करायचं, नेहमी लक्षात ठेवायचं. समीकरण 3 मधून 2 वजा करू. लक्षात. 3 मधून 2 वजा करू. आता समीकरण 3 कोणतं आहे? हे बघा. 24x अधिक 3y बरोबर 33. समजलं. आणि समीकरण 1, समीकरण 2 वजा नाही, सॉरी 1 वजा. त्यानंतर समीकरण 1, x अधिक 3y बरोबर 33. सॉरी 33 नाही, कुठं आहे? 10. ते आहे 10. आता मला सांगा, वजाबाकीमध्ये चिन्ह चेंज होतात. इथं प्लस आहे, इथं मायनस, इथं प्लस आहे, इथं मायनस, इथं प्लस आहे, इथं मायनस. समजलं. 24 मधून 1 काढला किती उरतं? 23x. मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे प्लस आलं. समजलं. हा प्लस 3y हा मायनस 3y, हा डायरेक्ट होणार कट. 33 मधून 23 10 काढले, उरले 23. समजलं. x ची किंमत काढायची आपल्याला. x बरोबर 23 भागेला 23. 23 एक 23. समजलं. x ची किंमत किती आली आपली? 1. x ची किंमत काय आली आपली? 1. समजलं सर्वांना. हे आहे समीकरण. काय आहे? समीकरण. आणि सगळ्यात सोपी समीकरण आहे. हा जो भाग आहे ना, यातले गणित, हा जो पाठ आहे ना, हा पाठ 5 मार्कासाठी येते. एक तर याच्यात 2 मार्काचे गणित रिकाम्या जागासाठी येतात. समजलं. 3 एक मोठ्या प्रश्नाचा येते, एक 2-3 मार्काचा येते. परंतु हा पाठ असा करायचा की एकही गणित, एकही मार्क्स या पाठामधून गेला नाही पाहिजे. काही झालं तरी चालते. समजला. गणित या जगातला सगळ्यात सोपे जर विषय असेल तो आहे गणित. फक्त त्याच्याविषयी आपल्याला प्रेम असलं पाहिजे. समजलं. चला पहा, आता राहिलेले गणित आहे. 4 गणित आपण घेतलेले. राहिलेले गणित आहे 11 सव्वा 11 वाजू राहिले. राहिलेले जे गणित आहे ते उद्या आपण पाहू. समजलं. उद्या जमलं तर आपण 1.2 घेऊ. आणि ते जे गणित आहे एक उरलेलं आहे 101 काय हे 501. समजलं. ते उद्याच्या तारखेत आपण घेऊ. चला, गुड बाय, गुड नाईट.